या पूर्ण प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर शिवसेनेची जी परिस्थिती आहे, शिवसेनेनं घडवलेले, मिळवलेले, उभे केलेले, अनेक पदं दिलेले नेते निघून गेले. काँग्रेसची तीच परिस्थिती आहे. काँग्रेसची जी घराणी म्हणत होती त्यातली एक दोन घराणी सोडली तर जवळजवळ सगळीच भाजपवासी झालेली आहेत. तीच परिस्थिती राष्ट्रवादीची, कारण राष्ट्रवादीचा पक्ष फुटून तिकडे गेला. अशा परिस्थितीत काय भविष्य बघताय तुम्ही राजकीय पक्षांचं? ही घराणी उभी कोणी केली? काँग्रेसनेच केली. काँग्रेस पक्ष नसता, काँग्रेस पक्षानं सहकार चळवळीला महत्त्व दिलं नसतं तरी घराणी उभीच नसती राहिली. यांना लाज वाटली पाहिजे. हे जे घराण्याचे सध्याचे राखणदार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे सोडून जाताना. त्यांना थोडाही संघर्ष करण्याची त्यांच्या क्षमता नाही आहे. आता आज ऐकले कुणाल पाटील जे आहेत धुळ्यातले काँग्रेसचे नेते, मी त्यांचं ऐकलं की काँग्रेसने माझ्यावरती अन्याय केला. अरे तुम्हाला इतकं मोठं सम्राट केलं, तुमचे वडील इतके वर्ष मंत्री होते, फार महत्त्वाचा माणूस होता, तुमचे आजोबा पार्लमेंटला होते, त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं योगदान आहे. हां, तुम्ही म्हणता ही तिसरी चौथी पिढी की काँग्रेसनं माझ्याकडे दुर्लक्ष केलं, ते तिकडे भोरचे थोपटे गेले. वर्षानुवर्ष याने काँग्रेसच्या पखाली व्हायला आणि काँग्रेसने यांना नेतृत्व दिलं, हां, मंत्री केलं, सगळं दिलं, सम्राट झालं तुम्ही. म्हणतात माझ्यावरती अन्याय झाला, आमच्या पक्षातले लोकच घ्या ना तुम्ही. अरे तुम्हाला काय दिलं नाही पक्षानं? तुम्ही कोण होतात? मी माझ्यासह म्हणतो, तुम्ही कोण होतात? मी लायकी काढत नाही कोणाची, पण कोणी रिक्षा चालवायचं, कोणी टपरीवर पान चुनाला लावायचे, कोणी अजून काय करायचं, कोणी वडापाव विकायचे, अशा लोकांना या शिवसेनेनं आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, लोकसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री केलं ना. परवा भरत गोगावले जे मंत्री आहेत त्यांचे, शिंदेच्या भरत गोगावलेच ना ते, काय म्हणाले राण्यांविषयी? काय म्हणजे ते जे बोलले की यांनी भानगडी केल्या, यांनी मर्डरी केल्या, अशा लोकांना सुद्धा बाळासाहेबांनी स्वीकारलं, त्या तरुणांना दिशा दिली आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत नेऊन ठेवलं. हे तुम्ही कसं विसरता? आणि मग तुम्ही जाताना लाथा मारत जायचं ह्याच्यावर त्याच्या. टिका ना तुम्ही आधी टिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट मलाही मान्य होईल असं नाही ना. पक्षामध्ये 10 गोष्टींपैकी माझ्या कदाचित 4च गोष्टी ऐकल्या जातील ना, पण 6 गोष्टींची काहीतरी मजबुरी पक्षप्रमुखाची आहे की नाही, त्यांना इतरसुद्धा लोकांना सांभाळायचं आहे. म्हणून मी काय सोडून जायचं का त्यांना त्रास देऊन किंवा त्यांच्याविषयी अपशब्द वापरून? हा अमानुषपणा आहे. अशा पद्धतीनं सोडून जाणं कुठल्याही पक्षामध्ये हे निर्घृण आणि अमानुष कृत्य असं मी मानतो. तुम्हाला जर, आणि मुळात हे जाताना हे सध्याचा जो गट आहे आमची शिवसेना म्हणतात. हो, लाज वाटली पाहिजे यार आमची शिवसेना म्हणताना. जणू काय ह्यानेच बाळासाहेब ठाकरेंना जन्म दिला. अशा पद्धतीनं हे जे कृत्य अघोरी सुरू आहे या लोकांचं ना, हे निर्लज्जपणाचा कळस आहे. अजित पवार म्हणतात मी राष्ट्रवादीचा मालक आहे. कसा काय मालक? ज्याने पक्ष स्थापन केला, जन्म दिला, तो जिवंत आहे ना अजून. माननीय शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेबांचे वडील, तो त्यांच्या हातात पक्ष सोपवून गेले. अमित शहा ठरवतो का कोणी कोणता पक्ष चालवायचा या राज्यामध्ये, देशामध्ये? अमित शहा किती काळ ठरवणार? बघा, अमित शहा असतील किंवा मोदी असतील, हे काय अमृत पिऊन आलेत का अजरामर? केव्हा तरी माणसाला जायचंच आहे, तेव्हा तुम्ही काय कराल? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.